आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील सांगतोय मी, आपण चिंता करू नका। जी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, ती विरोधक म्हणतात बंद होईल बंद होईल बंद होईल, पण हा एकनाथ शिंदे सांगतो ही योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही। ज्या योजना आपण सुरू केल्या शेतकऱ्यांच्या असतील, तरुणांच्या असतील, त्या योजना कधी बंद होणार नाही। आणि आम्ही जे बोललोय 5 वर्षाचा वचननामा जो दिलाय तो टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार, हा आमचा शब्द आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही। काही सरकार आली, निवडणुकांच्या अगोदर आश्वासनं दिली आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक, असं आमचं सरकार नाही। महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे, हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि म्हणून या ठिकाणी विरोधक किती काही म्हटलंय तरी सुद्धा त्याची चिंता तुम्ही करू नका। आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांच्या मार्फतनं देण्यात आलेली आहे। आता एप्रिल हप्त्याबद्दल मात्र अपडेट त्यांनी दिलेलं नाही। ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते, एप्रिल हप्ता कधी भेटेल त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही, परंतु तुमची योजना मात्र आम्ही बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मात्र त्यांनी दिलेली आहे। आता बघा, एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत याच महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत येतील, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये सांगितलेलं होतं। परंतु काल देखील म्हणजेच 29 एप्रिलला देखील काही जणांचे पैसे आलेले नाहीत। काही जणांनी कमेंट केलेले आहेत की आमचे पैसे आलेले नाहीत म्हणून। आज तुमचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पैसे जमा होत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। सकाळी तुमचे पैसे आलेत का किंवा दुपारी, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। कारण की या महिन्याचा आजचा शेवटचा तारीख आहे आणि आज अक्षय तृतीया आहे। त्याच्यामुळे बघा, अगोदर जी न्यूज आलेली होती त्यानुसार सांगितलं होतं की या मुहूर्तावरती पैसे भेटतील, परंतु या ठिकाणी बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नाहीत। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता बघा, मग एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत कधीपर्यंत जमा होऊ शकतात, आजच्या तारखेची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना असेल, अशा जे सर्व योजना ज्या आहेत ह्या योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं। आता बघा, योजना तर बंद होणार नाही, मग महिना जो या ठिकाणी एप्रिल चालू आहे, आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते प्राप्त झाले, 13,500 रुपये भेटलेलेही असतील बऱ्याच जणांचे, ठीक आहे। मागच्या महिन्यामध्येच 3,000 रुपये दिले गेले होते, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे, परंतु सध्याच्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे मग पैसे कधी भेटणार? योजना तर चालूच असणार आहे। बघा, जसं की फेब्रुवारीमध्ये आपण पूर्ण फेब्रुवारी महिना वाट पाहिली, मात्र फेब्रुवारीचे महिन्याचे पैसे त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आले नाहीत। मात्र महिला दिनाचं औचित्य साधून त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मागच्या महिन्याच्या मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे तुम्हाला दोन्ही महिन्याचे एकत्र जमा केलेले होते। त्यामुळे तुम्हाला आज जर 30 तारीख आहे, आज जरी पैसे नाही आले तरी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की बघा, ते मे महिन्याच्या हप्त्यासोबत देखील तुमचे पैसे देऊ शकतात। टोटल 3,000 रुपये देखील एकदाच तुम्हाला जमा होऊ शकतात। मग परंतु आज आपल्याला दिवसभर या ठिकाणी पैसे येतील असे आशा आपण करूयात, कारण की या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की मार्च महिना, सध्याचा जो महिना आहे एप्रिल महिना, तो संपण्याच्या अगोदर पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। बघा, लाडक्या बहिणींना आज कोणत्याही क्षणी जे आहेत पैसे जमा होऊ शकतात। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी एप्रिल महिन्याचा हप्ता येऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला पैसे आलेत की नाही ते देखील चेक करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे। बघा, आज शेवटची तारीख आहे, आज या ठिकाणी पैसे येणं अपेक्षितच आहे, कारण की महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पैसे जमा होतील असं सांगण्यात आले होतं। आता बघा, लाडकी बहीण योजनेत महिना संपेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करू, असं स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनीच सांगितलेलं होतं। आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील त्यांची पत्रकार परिषद ती लाईव्ह मध्ये पाहिलेली आहे। मात्र आज या ठिकाणी 30 तारीख आहे, एप्रिल महिना संपायला या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस राहिलेला आहे, मात्र पैसे येणं अजूनही सुरू झालेलं नाही। सकाळपासून तुमचे पैसे येत आहेत का सकाळपासून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। खरंच आलेले असतील तर खरंच नक्कीच सांगा, जेणेकरून भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची, त्यांना ही माहिती समजेल। आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून तेही सर्वांना समजेल आणि तुमचे पैसे येण्यास मदत होईल।
तर बघा आता मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला एकत्रित या ठिकाणी हप्ता आलेला होता. त्यानंतर आता मे महिन्यात देखील तसंच होऊ शकतं. बघा आज जर पैसे नाही आले तर मे महिन्यामध्ये देखील तसंच होऊ शकतं. मे महिन्यात एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्रित हप्ता येऊ शकतो, मात्र याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. आजच्या दिवशी देखील पैसे येऊ शकतात, एका दिवसामध्ये देखील पैसे पाठवायचे असतील तर येऊ शकतात. मात्र या ठिकाणी जर आज पैसे नाहीच आले तर तुम्हाला मे मध्ये 100%च मग पैसे भेटतील. या ठिकाणी जेवढे पण तुमचे हप्ते थकीत असतात ते सर्व एकत्र हप्ते या ठिकाणी दिले जातात, जसं की मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित पैसे दिले त्या पद्धतीने. परंतु या ठिकाणी लाडक्या बहिणी पूर्ण एप्रिल महिना वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्याची स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच सांगितलेलं होतं की महिना संपायच्या अखेरपर्यंत तुम्हाला पैसे एप्रिलचे जमा होतील. त्यामुळे आज तुम्हाला आजच्या दिवसापुरती या ठिकाणी वाजून वाट पाहावी लागणार आहे. बघा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही एक लोकप्रिय योजना आहे जी की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये गेम चेंजर ठरली आणि महायुती सरकारची पुन्हा सत्ता आल्यास या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये केले जातील असं देखील बोललं गेलेलं होतं. मात्र त्याबद्दल निर्णय झालेला नाही. सध्याचा तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील 1500 रुपयांनीच भेटणार आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपये आर्थिक आधार सरकारकडून या ठिकाणी जमा केला जातो. तर एप्रिल महिन्याचे पैसे आज कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. आज या ठिकाणी शेवटचा दिवस असल्यामुळे लाडक्या बहिणींना 10वा हप्ता या ठिकाणी आज भेटू शकतो. जर आज नाही भेटला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन्ही हप्ते मग सोबत मात्र तुम्हाला भेटू शकतात. बघा लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून दिले जातात. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा केले जातात. आतापर्यंत 9 हप्ते तुम्हाला या ठिकाणी थेट तुमच्या अकाउंटमध्ये 13,500 रुपये टोटल या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता एप्रिल महिन्याचे म्हणजे 10व्या हप्त्याचे या ठिकाणी लाभ तुम्हाला कधी भेटणार तर अक्षय तृतीयेचा मुहूर्त याच्यावरती पैसे आम्ही वाटप करू असं या ठिकाणी मागे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं होतं. तर आज 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. मात्र या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. जी अधिकृत माहिती देण्यात आलेली होती ती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय सांगितलं होतं की महिना संपण्याच्या अखेरपर्यंत आम्ही या ठिकाणी एप्रिल महिन्याचे पैसे जमा करणार आहोत. म्हणजे आज 30 तारीख आहे, आज शेवटचं या ठिकाणी तारीख असल्यामुळे अक्षय तृतीयाही असल्यामुळे या मुहूर्तावरती पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात. आता बघा काही लाडक्या बहिणींना लाभ भेटणार नाही, जसं की 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. ही माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करूनच सांगितलेली होती की किती लाडक्या बहिणी आतापर्यंत अपात्र झालेल्या आहेत. ज्यामध्ये 4 चाकी वाहन असेल, 65 वर्ष वय असेल, त्यासोबत स्वतःहून मागे घेतलेले अर्ज असतील, इतर काही अटी आणि शर्ती त्यानुसार बऱ्याचशा लाडक्या बहिणी देखील अपात्र ठरल्या गेलेल्या होत्या. त्यांना मात्र एप्रिलचे पैसे भेटणार नाहीत. तर बघा एप्रिलचे पैसे तुम्हाला आज नाही आले तर पुढच्या दोन्ही हप्त्यासोबत एकत्रित हप्ते तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात, मे आणि एप्रिलचे. परंतु आज 100% पैसे येण्याची शक्यता आहे, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच या ठिकाणी सांगितलेलं होतं की महिना अखेरपर्यंत आम्ही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देणार आहोत. ठीक आहे, याच्याबद्दल आज दिवसभरामध्ये जशी अपडेट येईल एप्रिलच्या हप्त्याबद्दलची अजून काय माहिती येते त्याबद्दलची तुम्हाला वेळोवेळी शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे पैसे जमा होत आहेत का बँक खात्यामध्ये तुम्हाला तपासायचं आहे, कसं स्टेटस तपासायचं आहे. एकतर तुम्ही ऑनलाईन गुगल पे असेल फोन पेवरनं चेक करू शकतात किंवा डायरेक्टली तुम्हाला बँकेचा SMS देखील पैसे जमा झाल्यावर येऊ शकतो. जसं प्रत्येक महिन्याला प्रत्येक वेळी DBT जमा झाल्याचा SMS येतो त्या पद्धतीने नक्की चेक करून या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. बघा सध्या तरी तुमची योजना बंद नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे 100% येणार म्हणजे येणार या ठिकाणी. ठीक आहे, तर योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे ही महत्त्वाची माहिती स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये बोलताना दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी ही माहिती लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.